सिद्धारूढ स्वामी प्रकरण 22। घरी गेल्यावर तो मारवाडी म्हणाला, हे शरीर, घर व द्रव्य वगैरे सर्व तुमचे आहे, वाटेल ते करा, असे म्हणून सर्व शिवार्पण करून त्याने त्यावर उदक सोडले। यापुढे प्रपंचाचे त्रासात पडून तुमचे ध्यान सोडले तर गेलेले दुःख पुन्हा भोगण्याची पाळी येईल, असे म्हणून शांत होऊन बसला। तेव्हा आरूढ म्हणाले, हे घर तुला राहू दे, तुझ्या द्रव्याचे 2 भाग करून एक भाग धर्मादाय कर आणि दुसरा तुझ्या मुलाला राहू दे। तथास्तु असे म्हणून त्याने त्यांचे म्हणणे कबूल केले। मग स्वामी विजानगरच्या किल्ल्याकडे येऊन प्रतापसिंहाचे सिंहासन पाहून समुद्रगामी नावाच्या तोफेजवळ बसले। तेथे छत्तीसगडास गेलेले साधू राजाजवळून पक्का शिधा घेऊन समुद्रगामी तोफेजवळच आले। सर्वांनी स्वयंपाक केला व ह्या फक्कडालाही बोलवावे अस विचार करून आव फक्कड, भोजनको आव अशी हाक मारिली। तेव्हा अवधूत उठून त्यांच्या पंक्तीस जेवाव्यास बसले। तेव्हा जेवताना अवधूतांनी बाबाला विचारिले की प्राणमार्गाने आत गेलेले अन्न हृदय व कंठ ह्यामध्ये असताना त्याचे काय होते? धातू होतात। पुढे काय होते? तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, मला एवढेच माहित आहे। तेव्हा अवधूत म्हणाले, अन्नम्यम ही सौम्यमन्या श्रुतीप्रमाणे पोटात गेलेल्या अन्नाचे पुरिष्ट, स्थविष्ट, अनिष्ट असे 3 भाग होऊन पहिला भाग पुरिष्ट होऊन खालच्या मार्गाने जातो व दुसऱ्या भागापासून धातू बनतात आणि तिसऱ्या भागाने मनोरूप शांती मिळते। ही शांती आत्मध्यानाभिमुख झाली म्हणजे तो आनंद ब्रह्मच होतो। या रीतीने ध्यान करणारा महात्मा तो स्वतः धन्य होतो। इतकेच नाही तर ते अन्न देणाऱ्या यजमानालाही सद्गती देतो। हेन समजणारे तुम्ही भ्रष्ट होता। इतकेच नाही तर अन्न दिलेल्या यजमानाला सुद्धा अधोगतीला नेता। हे ऐकून ते साधू अवधूताबरोबर फार प्रीतीने विचार करीत त्या दिवशी तेथेच राहिले। नंतर अवधूत तेथून निघून भद्राचल पर्वताला जाऊन रामदासांनी जीर्णोद्धार केलेले देवालय पाहून हा सर्व महिमा परमात्म्याच्या विभूतीचा आहे असे म्हणून गोदावरीच्या तीरी असलेल्या रामदासांच्या कट्ट्यावर बसले। तेथे 5 पुरोहित येऊन विचारू लागले की तुम्ही कोणत्या देशचे, तुमची स्थिती गती काय? अवधूत म्हणाले, माझा अपरिच्छिन्न देश, अधिष्ठान स्थिती, गती निर्गती ती कशी, असे त्यांनी विचारिले। तेव्हा अवधूत म्हणाले, देश, काल, वस्तू यापासून परिच्छिन्न असलेल्या आत्म्याला कोणता देश म्हणावा? सर्व जगताच्या स्थितीला अधिष्ठान असलेल्या सुखस्वरूपाला कोणती स्थिती सांगावी? सर्व मनाला अवकाश देऊन कर्मरहित असलेल्यास मन कोठले? तुम्हीच सांगा। हे ऐकून पुरोहित निरुत्तर झाले व त्यांना तूष्णीभाव आला। अवधूत म्हणाले, तुम्ही शुद्धचित्त आहात म्हणून तुम्ही हा सिद्धांत लवकर ग्रहण केला। ते ऐकून खरे आहे आचार्यवर्य असे म्हणून तेथून सिद्धारूढ कर्नाटक देशाकडे निघाले आणि काही तीर्थे वगैरे पाहत बिजवाड्याजवळ कृष्णातीरी गेले। तेथे एक स्त्री भक्तीने नमस्कार करून विचारू लागली की तुमचे लक्षण ब्रह्मनिष्ठासारखे दिसते, तेव्हा तुम्ही महात्मे आहात, मी धन्य होईन असा काही मार्ग सांगा। स्वामी म्हणाले, तू स्त्री अशुद्धचित आहेस म्हणून ब्रह्मोपदेशाला पात्र नाहीस, तरी सोमवार पयोव्रत केलेस तर धन्य होशील। हे पयोव्रत कोणी केले व तो कसा धन्य झाला? स्वामी म्हणाले, कलियुगाच्या आरंभी धर्मराज नावाचा राजा द्रौपदी नावाच्या आपल्या पत्नीसहित हे व्रत करून धन्य झाला। ही कथा महाभारतात प्रसिद्ध आहे। असे असेल तर हे महाराजा, द्रौपदी 5 जणांची बायको असून एकट्या धर्मराजाची पत्नी असे कसे म्हणता? तेव्हा समर्थ म्हणाले, द्रौपदीच्या ठिकाणी पंचशक्त्यंश असल्यामुळे पांडव हे 5 देवच होते। त्यापैकी इंद्रांश असलेल्या अर्जुनालाशची देवी अंशाने पत्नी झाली होती। यमाश असलेल्या धर्माला श्यामला देवी अंशाने पत्नी झाली होती। ह्याप्रमाणेच त्या देवाच्या अंशाला त्यांच्या पत्नी अंशाने पत्नी झाली होती।
हे ऐकून संतोष पावून स्वामीला 5 प्रदक्षिणा करून नमस्कार घालून उठून उभी राहून भक्तीने दोन्ही हात जोडून किंकर वृत्तीने कार्पण्य दाखवून अतिशय स्तुती करून अंजलीबद्ध होऊन ती विनंती करू लागली की तुझे भाषण ऐकून मी धन्य झाले, परंतु सांगितलेले व्रत केल्याने माझे मन स्थिर होईल असा मला आशीर्वाद दे. तेव्हा धन्य हो असा आशीर्वाद देऊन अवधूत तेथून चालते झाले. तेथे स्वामी ओढ्याच्या काठी 3 वर्षेपर्यंत मेंढ्याचे कळप राखीत राहिले होते. कधी थोडे दूध मिळाले तर मिळाले, नाही तर नाही. कधी कधी तर चिखल सुद्धा खाऊन कालहरण करीत व शीतोष्णाचे दुःख सहन करीत राहिले होते. तेथून निघून मंगळगिरी येथे येऊन स्वामीचे गूळ घातलेले दूध घेऊन त्याचा मुकुट घालून देवा जय जयकार असो असे अवधूत म्हणाले. पुजारी म्हणाला, देवाला आशीर्वाद देतोस काय? तेव्हा अवधूत म्हणाले, सगुण ब्रह्माचा 6 अंश देव आहे, म्हणून आत्मज्ञानी सगुण ब्रह्माचे प्रतिमेला मूळ असलेले निर्गुण ब्रह्मच आप असल्यामुळे आपला आशीर्वाद देवाच्या जीर्णोद्धाराला कारण होईल. बरे पुजारी बोवा, ज्ञानी पुरुषाचे चरर्जाचे आपण भागीदार व्हावे अशी इच्छा करणारे देव ज्ञानाचे आशीर्वादाचीही इच्छा करीतात. ते बोलणे पुजाऱ्याने मान्य केले व त्यास संतोष झाला.